नमस्कार. आजच्या झटपट बातम्या. पाण्याअभावी मेंढपाळांचे कुटुंबासह होते स्थलांतर, दुष्काळाची लागली चाहूल. वादळी वारे, अवकाळी पावसाची हजेरी, वागदऱ्यान, दर्शनाळ, अक्कलकोट भागात नुकसान. गिरनार धरणात 31.75% जलसाठा. पाणीबाणीमुळे होत आहेत प्रचंड हाल. शिरोळमध्ये पंचगंगा नदीला पुन्हा जलपर्णीचा विळखा. चाकसमान धरणात 35% पाणीसाठा. 2 महिने कसे जाणार? वरवणचा व्हिक्टोरिया तलाव पल्ला कोरडा, दुष्काळाचे सावट. तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा. शेत मशागतीच्या भार यंत्रावर गेल्याने पशुधनाची संख्या घटली. निमडोंगरी परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांमध्ये भीती. चाऱ्याचे दर वाढले, ज्वारीची 13 तर बाजरीची 11 रुपयांना पेंडी. कडब्याबरोबर सोयाबीन, ज्वारी, हरभरा, तूर, गव्हाच्या भुशाची साठवणूक. पानवटे आटले, वन्य प्राणी पाण्यासाठी येऊ लागले गावकुसात. वसमतमध्ये हळद कारखान्यास आग, 12 कोटींचे नुकसान. जालना जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 107 गावांच्या शिवारात नवीन बोर घेण्यास बंदी. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे तरुणांचा कल, हजारो लिटर दूध वाढले. गलाटी प्रकल्प कोरडा ठाक पडल्याने गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती. दर घसरल्याने पिवळे सोने घरातच, काळवंडले सोयाबीनच्या भावाला शेतकऱ्यांना प्रतीक्षा.